या पुण्य पावन पवित्र शिरवली गावातील सर्व हरिभक्त पारायण मंडळी, भामा डोंगरावरून आलेले हरिभक्ती पारायण देवगावचे या ठिकाणी व्यासपीठ चालक, कीर्तनकार, सुंदर अशा प्रकारचे मृदंगवादक, त्याच परीनं देखणे असे चौबदार, पीटीवाले, अन्नदाते, वर्गणीदार, सगळ्याचा नाद करा, पण साताऱ्याचा कोणी नाद करू नका. टाळेवाले साताऱ्याची लोक डोंगर कपारीला राहतात, पण चार मुख्यमंत्री साताऱ्याचंच. टाळे वाजवा. वायबी चव्हाण सांगली सातारा आहे की नाही, बाबा साताऱ्याचेच, आणि आताचा सुद्धा साताऱ्याचाच. अतिशय आनंद वाटतो मला. रोडवरली गावं आवडत नाही ती, डोंगर कपारीला जेवढे राहतात ती प्रेमळ माणसं असतात. हे तुम्ही कसं बी राहता, पण घरं लय चांगली होती. हो, इतका आनंद झाला ना. हो, थोडा उशीर झाला, 5-10 मिनिट असू द्या, पण गोड काल्याचं कीर्तन करूया. जीवन काला करण्याकरता सर्व धर्म समभाव आहे की नाही. समान कायद्याचं धोरण म्हणजे काला. तेवढा चौबदाराला मान, तेवढाच कीर्तन करायला, तेवढाच गाणाराला, तेवढाच पकवाजाला, तेवढाच मान. ज्यानं स्वयंपाक केला, दिंडीला जेवण दिलं, तेवढाच मान. वर्गणीदाराला तेवढाच मान. 8 दिवस विना घेणाराला. काला ही 2 अक्षर आहेत. काला बोलवलं म्हणून, काला माणूस आहे म्हणून, काला सप्ताह होता म्हणून. एक सांगतो, गावाला मंदिर असावं, मंदिराचा कळस सोन्याचा असावा, घरात लक्ष्मी असावी, मंडळी आपली तिच्या डोक्यावरला पदर सोन्याचा असावा, आणि सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनानं व्हावी. काल्याचं प्रसाद घ्यायला, काल्याचं कीर्तन ऐकायला, काल्याचा आस्वाद घेण्याकरता, काल्याला हजर राहण्याकरता शक्यतो त्या घरात एक तरी माळकरी असावा. हो, एक सांगतो, सातारा जिल्हा पुणा होता म्हणून महाराष्ट्र जगला. पुण्यानं बुद्धीचा खेळ केला, शिवाजी दिले. साताऱ्यानं शक्ती दिली, बलदंड. 70% जास्त मुलं साताऱ्यामध्ये मिलिटरीत आहेत. साताऱ्यात तुम्हाला भजन कमी होऊ द्या, एज्युकेशन कमी असू द्या, गायन कमी असू द्या, पण अंगात ताकद पाहिजे बघा. ताकद असली ना, बायको सुद्धा गुरगुर करीत नाही. ताकद पाहिजे. आणि म्हणून करता तुमच्या ताकदीला माझं त्रिवार वंदन. म्हणून जीवन सुंदर आहे, जीवन देखणं आहे, जीवन थोडं आहे, या देहाचा भरवसा नाही. तवर करता जवबरी सकळ सिद्ध आहे. आहे की नाही. तेव्हा तो तीर्थयात्रा जाय चुकू नको. मला आनंद वाटला. काल्याचं कीर्तन कवा दिलं माहिती आहे का? अजून कॅलेंडर याच होतं या वर्षाचं. त्याच्या आधी कितीतर दिवस तारीख दिली जगदाळे महाराजांनी. हो, म्हणजे गिरी महाराज आमच्या गावी याचा येऊ. मी कुठल्या न्यायानं येतो साताऱ्याला. जाऊ देवाजी गावा, मनुष्य जन्म बौद्धिक, शारीरिक, वैचारिक विसावा घेण्यासाठी लक्षात घ्या. कुत्र्या मांजराला विसावा नाही. उंदर 10-12 झोपलेली गाव बघितली गाव. उंदर लई दुर्भाव. उंदर आपल्याच घरातलं खात्यात, फळीवर डब्यावर बसून मुंडी आलो. कसं काय चाललंय काय
कीर्तनकार कुठला आणलाय, पाकवाजा कुठला आणलाय, चौकदार इथलाच आहे का, किती वर्गणी जमली, कीर्तनकार कुठला आणला, मी मसनात आणला, तुला काय घेणं. तसली उंदर भजनात नसावी. सप्त्यातलं खाते देऊन ऊन करते का लोक. एक सांगतो, अखंड हरिनाम सप्ताह काला कशासाठी, माइंड कॉन्सन्ट्रेशन, मानसिक शांतता. माऊली ज्ञानोबाराचा 4था अध्याय स्थितप्रज्ञा अवस्था. तुकोबारांच्या काला प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आहे, 8 वळीचा अभंग आहे, निवळ मराठीतला अभंग आहे, कळण्यासारखा अभंग आहे, सोपा आहे. याल तरी या रे लागे, या म्हणून कंपल्शन नाही आहे की नाही. आता निघालं बघा, सगळ्यांनी कोरोनाचं डोस घ्या आहे ना. 70% लोक पुन्हा खोकायला लागले ती. आता खोकू नका, कोण खोकलो काय माणसावर. हां, कंपल्शन नाही, याल तरी या रे लागे. मनुष्य जन्म मिळाला ना माळ घाला पण देवळाकडे या. भजन ना करा पण कमीत कमी घर तरी देवळापोशी असू द्या. हा, घरात एक वारकरी असावा, 3 पिढ्याचा उद्धार होतो. घरामध्ये जर सगळे घरच कुटुंब जर माळकरी असेल, 40 पिढ्याचा उद्धार होतो. एक वारकरी त्यानं तुळशीला पाणी न घालू द्या, एकादशी न करू द्या, पंढरपूरला न जाऊ द्या. पण एक वारकरी असल्यामुळं पंढरीच्या पांडुरंगाला त्याच्या घरी रोज यावं लागतं. पंढरीच्या पांडुरंगाला त्याच्या घरी रोज यावं लागतो. काकडा साक्ष देतोय, देव उभा मागे पुढे, नामधारक व्हा, वारकरी व्हा. हो, म्हणून करता भक्ताच्या पाठीमाग देव असावा आणि नवऱ्याच्या माग बायको असावी. तुम्ही असला तर आमचं बरं आहे. पूर्वी चुली नव्हत्या, आपला गॅस नव्हता, बायका चुली पेटवायच्या आहे की नाही. पूर्वी गॅस नव्हताच, चुली पेटवायच्या. तव्यामध्ये भाकरी, आपलं काथवटीमध्ये भाकरी थापटायच्या, थापटलेली भाकर तव्यावर टाकायच्या. भाकर गरम झाली की चुली पुढं लावायच्या. काय भाकरी फुगत होत्या हे, खमंग लागायची भाकर. आता उलट झालंय, भाकर करणारीच फुगती. म्हणून नवरची पडावणी झालं.
घरात भजन झालं. आमच्यासाठी अनंत अवतार धारण केले. किती अनंत. पुराणानं फक्त 10 अवताराचं वर्णन केलं. वारकऱ्यांनी फक्त 2च अवतार मान्य केलं, रामकृष्ण. हा पहाटेचा काकडा काय सांगतो, अरे घरात भजन कोणतं व्हावं. रामकृष्ण गोविंद गोपाळ, हे देवानं 10 अवतार वर्णन, देवाने 10 अवतार धारण केले त्याचं वर्णन. पहिलं 2 अवतार जलचर, पहिलं 2 अवतार जलचर. पहिला माशाचा अवतार, समुद्रामध्ये माशापोटी अवतार घेतला, शंकासुराचा शोध काढला, 4 वेद ब्रह्मदेवाला नेऊन दिलं. काळ कोणता बी असा द्या, आपले ग्रंथ जिवंत असावे. जनाबाई सांगते बघा, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी. आपली बहीण आई मुलगी जर आपण ॲडमिट केली, डॉक्टरला काय म्हणतो, डॉक्टर पैसे किती बी जाऊ द्या बहीण वाचावी. डॉक्टर पैसे किती बी जाऊ द्या आमची आई वाचावी. डॉक्टर पैसे किती बी जाऊ द्या आमची मंडळी वाचावी. बघा पैसे कितीही जाऊ द्या, डॉक्टर माझी मुलगी वाचावी. मग ज्ञानेश्वरी काय मारावी काय? जनाबाई म्हणते वाचावी ज्ञानेश्वरी. ग्रंथ वाचले आणि ग्रंथोपजीवी, विशेषी लोकीये द्रष्टा द्रष्टरी हो. म्हणून करतो वारकरी का व्हा, अमूल्य अमूल्य असं तत्वज्ञान. इट इज ग्रेट फिलॉसॉफी इन दॅट भागवत अँड गीता. 2 जलचर अवतार. पहिला माशाचा अवतार, देवाने माशाचं पोट फाडलं, शंकासुराचा वध केला आणि सगळ्या माशांनी देवावर हल्ला केला, मोर्चाच आणला. देव म्हणले काय झालं, कशाला अवतार घेतोच म्हणले, आमचं एक भाई बनतो पोट फाडून मारून टाकलोच. देवाने सांगितलं त्याचं सुद्धा आम्ही जन्म वाया जाऊ देणार नाही. देवानं मासळीची माश्याची हाडं कानात अडकावली. मकर कुंडले तळपती श्रवणी अग्निकंठी कौस्तुभमणी. देव भक्ताची हाडं सुद्धा कानात अडकावतो. प्रत्यक्ष विष्णूचा अवतार असलेली तो कोपर आहे. मारुतीला भक्तीचा मार्ग होता. शरण शरण हनुमंता शरण रामदूता
आणि मारुतराया वेगळा, प्रत्यक्ष महादेवाचा अवतार. तुका म्हणे रुद्रा आणि अंजनीची या कुंभार. एकच मुलगा झाला. गावगाव राम मंदिर कमी, पण हनुमंताचं मंदिर नाही असं गावच नाही. आपलं रूप आणि आपली ताकद, स्ट्रेंथ ही महत्वाचं आहे, तर भक्ती वाढवा. हा, तुम्ही फ्रेश पाहिजे, उत्साही तुम्ही फ्रेश, पक्वाजिया विन करी आणि म्हणून हनुमंतरायाला तुकोबराने भक्तीचा मार्ग विचारला. पहिला माशाचा अवतार, दुसरा कच्छ म्हणजे कासवाचा कोरमा अवतार. मेरू नावाचा पर्वत आणला, देव आणि राक्षस शेपटीला झाले देव. वासुकी नावाचा सर्प आणला, तोंडाकडे झाली राक्षस. आणि चारी समुद्रामध्ये घुसळण केलं. 14 रत्न बाहेर निघाली. पहिलं रत्न निघालं लक्ष्मी, हा इंदिरा. दुसरं रत्न निघालं रंभा. तिसरं विष, चौथा अमृत, पाचवा पारिजातक, सहावा उच्चश्रवा घोडा, सातवा ऐरावती हत्ती. अशी वेगवेगळी 14 रत्न निघाली. आता गावगाव एकच रत्न आहे, मदिरा. वाटतुळ झालं. पूर्वी भजनात सुगंध येत होता. देहूकर, तुमची माफी मागून तुम्हाला सांगतो, पूर्वी खेड्यापाड्यामध्ये भजन करायच्या आधी सुगंध येत होता. आता गावगावच्या भजनात वास येतोय बघा. भजनात वास येऊन येऊ. आणि हे अडाणी माणसं म्हणजे ती पी ना का, आपण कसलं गातंय. ज्ञानाचा करला तुझ्या गयबान्या, तुला साधं कळून. अरे ज्यानं व्यसन केलं त्याच्या तोंडात ऐकलं तर आमच्या 3 पिढ्या नरकात जाते. देवानी मेरू पर्वताखाली कासव म्हणून पाठ धरली. 14 रत्न बाहेर निघाली, कासव मेलं. सगळ्या कासवानी, सर्व कासवानी देवावर मोर्चा काढला. तू कशाला अवतार घेतो म्हणजे आम्हाला मारून टाकायसाठी? हा, देवाने विचारलं का? तो अवतार घेतला म्हणजे आमच्या बाईबंदाच्या पोटी. कासव मेलं ना, त्यावेळी देवाने वचन दिलं, कोणत्याही देवाची मूर्ती बसवताना पहिली कासवाची मूर्ती बसवली जाईल. ही देवानं दिलेलं वचन आहे. कासवाचीच मूर्ती का निवडली? कासव नियम कधी मोडत नाही. आणि ज्याने नियम केला त्याच्या जीवनात दारिद्र्य गरिबी कधी येत. नित्य नियम नामे ते प्राणी दुर्लभ. महिला मंडळ, तुम्हाला श्रीमंत व्हायचा का? लक्ष्मी गोळा करायची आहे का? मोठं व्हायचं का? आज तत्वज्ञान सांगतो. असल्या मुली तुमच्या घरी लग्नाच्या तर देऊन टाका. गावगाव संडेच्या संडे पोरं तशीच आहे ती. आहो, जत्राला बी न्यायच्या लायकीची नाही, तीन सप्त्याची तर नाही तीच. मुली द्या. आताच्या मुलीची लग्न कोण होऊ दे ना, त्यांच्या आया. मुलीची पत्रिका बघू नका, तिच्या आईचीच बघा. वाईट परिस्थिती आहे. देर इज मोर अँड मोर चेंज इन नेचर. भयंकर बदल झाला. तुम्ही मुली द्या, जगाचं संतुलन राहील. आणि तुम्ही जर मुली नाही दिल्या, ही सगळं तरुण मंडळ पांढरा दिवीला सोडावं लागल. मग बरं आहे का बघा, काळूबाईला सोडावं लागते. आणि तिथं ही तरुण मंडळी एकच गाणं म्हणते परडी घेऊन, आराधी आलाय नवा नवा याला उदावती लावा. आराधी आलाय नवा नवा याला उदावती लावा. असल्या गाण्याला पाकवाजाला लय होरोप येतो. दुसरं मनाचं म्हणल्यावर त्यात तुमचा भाऊ असेल, तुमचा पुतण्या असेल, तुमचा भाचा असेल,
तुमचा धीर असेल मग परवडतंय का? म्हणून बसा, बचत गटाची मिटिंग घेता का नाही गावगाव, आहे की नाही? काय त्या मिटिंगा नवरम मारायला लागला, ही जी कवा बी मिटिंगच. आधी नवऱ्याला भरपूर जेवा. महिला मंडळ माझी विनंती आहे, आमच्या पाया पडा येऊ नका, तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या पाया पडा. ती बी लिजिम खेळत नसल तर. हो हैदाबा आमच्याकडे येऊच नका, तुमच्या मालकाला सांभाळा. आमच्या घरी सफरचंद, डाळिंब, आंब, द्राक्ष काय नव्हतं, कलंगडं नव्हतं, पैसे नसायचे, केळी नव्हत्या, द्राक्ष. मी दर आठवडी बाजारामध्ये 5-6 किलो टमाटी घ्यायची तांबडी आणि बायको पुढं धरायची. हो मला दोन्ही बी पुरी असल्या कलरच्या झालेल्या, लाल भडक. तिसऱ्या बाळातपणाला आमच्या बायकोनं खोड केली, काळा चहा पिली, माझं पोरग काळा यावं. म्हणून चांगल्या गोष्टी जतन करा, चांगलं हस्ताक्षर काढा, चांगली रांगोळ काढा, लेकराला सुंदर सांभाळा. अजून एक सांगतो, महिला मंडळ तुमची माफी मागतो. अलीकडच्या बाईला वजनदार लिखरूच होईना हवं. या गरोदर झाल्या काय करते त्या, कुरकुर खात्या त्या आणि कार्टून बघते त्या. ती लेकरं टिडिडिक टिडिडिक टिडिडिक. मला सकाळी फोन आला, हॅलो. मी म्हणलं का, विमल बाळातीन झाली काल. मी म्हणलं बरं झालं. मी म्हणलं काय झालं? मुलगा झाला. वा वा छान छान. मी म्हणलं किती वजन भरलं? 950 ग्रॅम. आणि त्याचं नाव शिवाजी ठेवायचं होय. शिवाजी कुठं 950 ग्रॅमचा होता. मुलं वजनदार होण्यासाठी भरपूर खावा, तुमच्या नवऱ्या पुढं हट्ट करा, ते मागून घ्या, पोट भरून घरी जेवा आणि चांगली चित्र बघा. शुद्ध बीजापोटी कुंतीला 3 झाली, भीम अर्जुन आणि या ठिकाणी धर्मराजा. माद्रीला 2 झाली, नकुळ सहदेव. लक्ष, द्रोणाचार्याला 1 झाला, अश्वत्थामा. हे की नाही? मुलं जास्त उद्या कमी उद्या आपण सांभाळणार आहे. आम्ही कोणाला तरी विचारलं मुलं किती येते, ते म्हणला 5. मी म्हणलं काय करते ती? काय करते ती? म्हणला 4 तुरुंगात आहे, 3 एक पोलीस स्टेशनला आहे. एकच मुलगा जन्माला यावा, छत्रपती ते शिवरायांचा, छत्रपती ते शिवरायांचा, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. छत्रपती ते शिवरायांचा, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. मायाजी जावो बापशाही, मायाजी जावो बापशाही, गाजविली तलवार, गाजविली तलवार. छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तो दुसरा अवतार कुर्मा अवतार किंवा कच्छ अवतार, देवाणी अवतार नेम कधी मोडायचा नाही.
हो तुम्ही शेतकरी आहो ना, ती पाप लागू द्या मला, पण ज्याला जमीन आहे त्याने सोमवार करावा, आणि जी वारकरी आहे त्यानं दोन्ही एकादशी कराया. काय काय लोक मला म्हणते की आम्ही मोठ्या मोठ्या तेवढ्या करतो, ती काय खरबूज आहे का कलंगड आहे. एक बाई तर मला म्हणली महाराज मी मन मोकळी एकादश करते. म्यानं मन मोकळी कशी करता? काही नाही, 2 केळी खाते, ग्लासभर दूध पिते, 10 वाजता गोड बगर खाते, 12ला तिखट शाबू खाते, 2-2:30 वाजता रताळाचा किसन ताक खाते, 4 वाजता सफरचंद डाळिंब सीताफळ खाते, संध्याकाळी पाव किलो पेंड खजूर आणि 1 वाला नारळ खाते. मन मोकळी एकादश. म्यान मावशी तुम्ही फराळ खाता का आमून गिळता म्हणलं. माणसानं मर्यादित जेवावं, घरी असो अगर बाहेर असो, आहे नाही. हा किती खावं कळतं का नाही. हा तुम्ही खायचा. सरकार रोज एक कायदा काढते बघा, सरकार रोज एक कायदा काढला. आता एक कायदा काढला 4 वर्ष झालं, कुठे बी जागा पण घरातच, कुठे बी जागा. त्याला शिरवलीचा सरपंच 15,000 देते. 3रा अवतार वराह नारायण, पृथ्वी दाढेवर धरली, हिरण्यकश्यपूचा वध केला. 4था अवतार नारसिंह, तोंड सिंहाचं, शरीर मानवाचं, हिरण्याक्षाचा वध केला हिरण्यकश्यपूचा. कयादूला दर्शन दिलं भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हाद म्हणजे संत तुकाराम. 5वा अवतार वामन अवतार. हा प्रल्हादाचा नातू बळीराजा, देवाने वामन अवतार घेतला. पाताळाचा देव उठला. देवाने पाताळामध्ये बळीराजाला लुटलं. जो या गोपाळाच्या मिळी खेळ खेळे वनमाळी, बळी नेला रसा तळी राहिला पाताळी स्वामी. हा हा देवाचं पाय घट्ट धरलं बळीराजा, देवाला सोडला नाही. रुक्मिणी नाही. आपल्याला कुणी जरी महिला मंडळानं ववाळलं, ववाळून घेणारानं सांगावं मी जगाचा नाश करीन, जगाला मारीन, पण तुझ्या नवऱ्याला मी हात लावणार नाही. हे नात आहे त्याच्या. ती भाऊबीज नव्हती, भावबीज आहे. आम्ही काय म्हणतो भाऊबीज, भाऊबीज नव्ह, भावबीज. जिनं आपल्याला नामाटी ओढली, कीर्तनकार टाळकरी चौकदार असेल, जिनं आपल्या डोक्यावर अक्षदा टाकल्या, तिला एकच म्हणायचं आहे मी सगळ्याला बडवीन मारीन, तुझ्या नवऱ्याला हात लावणार नाही. जमदग्नी आणि रेणुकीच्या पोटी 6वा अवतार परशुरामाने घेतला. बापाच्या सांगण्यावरून, जमदग्नीच्या सांगण्यावर रेणुकीचं शिर उडवलं. त्याचा पश्चाताप का झाला? या ठिकाणी इंद्रानं, सहस्रार्जुनानं रेणुका मातेची विटंबना केली होती, शिर उडवलं. परशुराम एवढा रडला, त्याच्या रडण्यामुळं नदी नालं गच भरलं, पाऊस पडला लागला. शेवटी थांबवलं आणि त्या रेणुकीच्या मातेचं परशुरामाची भेट मराठवाड्यामध्ये माहूरगडला घडवून आणली. हा रेणुका माता अर्धीच आहे. हा लक्षात घ्या. आणि म्हणून परशुरामानं आईचं शिर उडवलं. सहस्रार्जुनाचे 998 हात तोडले. किती त्याला 1000 हात होतो सहस्रार्जुनाला, किती 1000. आणि 2च हात का शिल्लक ठेवलं? कोणत्या का जन्मात येईना मी तुझं भजन करीन. 6वा परशुराम नागपूर, चंद्रपूर ते नाशिकपर्यंत 5 जिल्ह्यामध्ये हे जे वनीकरण केलं, ही जी झाडी लावली ती परशुरामानं लावली. भूगोलात या 5 जिल्ह्याला नाव आहे परशुराम भूमी. राजा दशरथाला 703 राण्या होत्या. किती? 703. पूर्वी राजे वेगळंच होतं बघा, कोणालाच मूलबाळ नाही. राजा दशरथानं पुत्र कामेष्टी यज्ञ केला. सरंगी ऋषीला आणलं. सरंगी हा विभंडकाचा मुलगा.
आणि या ठिकाणी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. यज्ञ नारायण संतुष्ट झाला, फळ दिलं. फळ पहिलं कौशल्याला दिलं. कौशल्या अंगात कुशलता होती, सुमित्रा मितभाषी होती आणि काही रूपगर्विता होती. माणूस कसला का असेना, फिशिंग चांगलं पाहिजे. हा चेहरा, हा देखणं, हा गुणानं माणूस चांगला पाहिजे. माणसाच्या अंगात काही ना काही कला पाहिजे. माणसामध्ये माणुसकी पाहिजे, ज्याला मॅनर्स ऑफ दी मॅन म्हणतात. माणुसकी हा जीवनातला महत्त्वाचा. या माईकच्या स्टँड एवढी सुद्धा माझी उंची नाही. मी बऱ्याच वेळा जी टाकीजवर गेलोय, मी बऱ्याच वेळा व्हॉट्सअपवर आहे. लक्षात घ्या, सांगलीला मी जी टाकीजवर गेलो तर माझं तोंड पुसाय 3 माणसं होती. मला तोंड किती आहे? 1. आणि तोंड पुसायला माणसं किती? 3. मी काय दत्ताचा अवतार आहे? मी तुकोबर आहे ना, 65 गावची जहागिरी होती, घरी सावकारकी होती, पैसा मुलकाचा होता. पण तुकोबरांचं चारित्र्य, कॅरेक्टर ऑफ द तुकोबरा टू बी क्लीन, स्वच्छ होतं. एका बाईनं आळ घेतला की तुकोबरायने या ठिकाणी सुखोपभोग घेतला. तुकोबराय तिला म्हणले, जाई ओ माते नकरी सायास, आम्ही विष्णुदास जागबाई पाया पडतो. हा वारकऱ्यांच्या बाब येते. तुकोबरायांना शब्द बोट कोण ठेवेल महाराज? पवित्र तो देघवानी पुण्य पवित्र तो देव. अनुसयाचं देह पवित्र होता. दत्तात्रेय पोटी आले महाराज. कौशल्याची कूस पवित्र होती. प्रभू रामचंद्र जन्मले याच महिन्यात शुक्ल पक्षजी नवमी उभे सरोवर ते येऊमी. लक्षात घ्या, शरीर शेवटपर्यंत पवित्र असावं. जीवनामध्ये तो आनंद उपभोगावा जे ज्याच्या आशीर्वादानं आपल्या जीवनात काहीतरी कल्याण होईल म्हणून करतात. 7वा, तिन्ही राण्याला प्रसाद दिला. कैकईनं घेतला नाही. एवढ्यामध्ये एक असणारी अप्सरा गारीचं रूप घेऊन वर फिरत होती. एवढ्यात कैकईच्या हातातला पिंड त्या गारीने पिंड गारीने झडपिला. तो असणारा पिंड ऋषिमुख पर्वतावरती अंजनीच्या हातात टाकला.
या दोघींनी आपला हिस्सा कैकईला दिला. रामनवमी दिवशी जन्मले, लक्ष्मण दशमी दिवशी जन्मले आणि भरत शत्रुघ्न एकादशी दिवशी. पाळणा मांडला कुठं? दशरथाच्या वाड्यात. तिन्ही राण्या पाळण्याखाली चौरस भरला, त्या चौकोनावर बसल्या. आणि तुमच्यासारख्या आज जसं तुम्ही नटून आला तशा सगळ्या सुवासनी आल्या. कुठं? दशरथाच्या वाड्यात. पाळणा सुरू झाला. पाळणा सुरू झाला. सुवासनी पाळणा म्हणाल्या, मनमोना दशरथ नंदना कुलभूषणा राम लक्ष्मणा मनमोहना राम लक्ष्मणा राम लहानाचे थोर झाले. प्रत्येकाला राम हा पूर्ण अवतार आहे आणि कृष्ण हा पूर्णोत्तम अवतार. रामाच्या जीवनामध्ये मर्यादा आहे आणि अमर्याद वागले ते भगवान कृष्ण. पण त्या वागण्यामध्ये सुद्धा कौतुक आहे, लक्षात घ्या. हा अमर्यादा. म्हणून देवाने जे अवतार धारण केले, आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोही धाव घाली पाना नाम गीता. पुढं या ठिकाणी 2 जलचर अवतार, 2 भूचर अवतार, 2 विप्र अवतार, 1 वामन परशुराम आणि 2 राजकीय अवतार राम आणि कृष्ण. रामाने अनेकाला वचन दिलं. काही अवतार अंशात्मक आणि 2च अवतार पूर्ण अवतार आणि पूर्णोत्तम अवतार. पुढं द्वापार युग सुरू झालं. वसुदेव देवकी देता बहीण लग्नामध्ये विघ्न ओढावं. काळ बदलला. आता शिक्षण ऑनलाईन आहे. शिक्षण आता ऑनलाईन आहे. 8वी पर्यंत नापास करायचं नाही. अवघुरजी मानगुटीवर बसून त्या मुलाला काही येणं. आता लग्न सुद्धा ऑनलाईन आहे. ती हो एवढी वेळ नाही माणसाला. लग्न ऑनलाईन मला मान्य आहे, पण खरं कधी बी ऑनलाईनच. अरे तुम्ही आळंदी देऊवरनं आलं पाहिजे. मी माझ्या सोलापूर जिल्ह्यातनं तुमच्याकडे आलं पाहिजे. पकवाजाने मिसळलं पाहिजे. पिटीवाण्यानं स्वर धावला पाहिजे. अन्नदात्यानं अन्नदान दिलं पाहिजे. जेवणाऱ्याने जेवलं पाहिजे. तुम्ही आमची माय भगिनी म्हणून विचारपूस केली पाहिजे. काय विचारपूस एकाएकाची. मी बारामतीला कीर्तनाला गेल्यावर एक म्हातारी मधीच उठली कीर्तनात. मला म्हणे, महाराज एवढं वय झालंय, एवढं गुडघं हलत्यात. गुडघं चांगलं होतं तेव्हा तुम्ही काय करीत होता व? ही कीर्तनातला प्रश्न आहे. म्हातारीने म्हणली गुडघं चांगलं होतं तेव्हा काय करीत होता? मी तिला म्हणलं, जिंग जिंग जिंगाट जिंग जिंग जिंगाट. थेटके माझ्या गुडघ्यावरनं तुला काय करायचं?
विचाराचं ते विचारा, है की नाही? हा विचारा, डोकं थंड होईना, शांत होईना, अथर्व शीर्ष वाचा, लक्ष्मी मिळाना, देवी भागवत वाचा, नवरा त्रास द्याला, गुरुचरित्र वाचा, कळला का? हा अन्न नीट खा, तिखट कमी करा, तेल ज्यादा वाढवा, भाजीपाला खा, शरीराचंही डोकं जाग्यावर येईल. हा युक्त आहार विहार, नेमेंद्रियाशी साथ, नसावे भासर निद्रा. रामजन्मानंतर पुढं द्वापार युगामध्ये वसुदेव देवकीचं लग्न झालं. आकाशातून आवाज झाला, कंसा ब्रह्मिष्ट झाला का काही? अरे जिचं लग्न लावतोस तिच्या पोटी 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. कंसानं खड्ग वरल्यावर उचललं, वसुदेवाने तसंच धरलं, सांगितलं जगात एक करावं, जमीन सांभाळावी, बायको सांभाळावी. बाळा हा आपली पत्नी सांभाळली पाहिजे. आईनंतर जर नवरा कोण सांभाळत असेल तर आपली बायको. नवऱ्याचं काळीज मंडळी सांभाळते, लक्षात घ्या. भले 4 दिवस काही असू द्या, त्रास होऊ द्या, म्हणून करता. मंडळी गेली की घर उदास झालं. जीवनात 3 गोष्टी होणे बघा, बायको मरुनी, रिटायर होणे आणि खात्यावरलं पैसे संपवणे. मंडळी मिली त्याला कीर्तन झाल्यावर विचारा, अण्णा गिरी महाराज असं असं म्हणत होतं, खरं आहे का? रडलच ती, होय की तुझं झालं, मंदी मेल्यापासून नाम्या रानात राहतोय, रामा पुण्याला, सगळ्या बायको मेल्या. म्हणून हाय तोवर तिच्या पाठीवरनं हात फिरवा, लेकराच्या डोक्यावरनं हात फिरवा, लक्षात घ्या. हा तर देवळाकडे या. होय का? मी जाऊ का देवळाकडे? जावा, मी बी येते. हा संवाद असावा, सुसंवाद असावा. हा गोड बोला, देखणं बोलो. बायकोनं नवऱ्याला विचारलं, पुराण किती आहे ते सांगा. पुराण किती आहे ती? बायको म्हणली तुम्हालाच माहीत. बायकोने विचारलं पुराण किती आहे ती? मला तू सांग. ती म्हणली मी ऐकले 18. किती पुराण आहे ती? 18. बरोबर आहे किती? नवरा म्हणला 20 आहे ती. 20. बायको म्हणजे नवा शोध लावला. 20 पुराण तर आहे त्या. गॅप म्हणला गणेश पुराण, स्कंद पुराण, गरुड पुराण, शिव पुराण, देवी पुराण, अमुक तमुक. 18 पुराण जाईल. मग म्हणजे 20, 19 मी आणि 20वा तो. नवरा कुठं जरी फिरून आला, कुठं 20वा घेईल, तुमच्याजवळ गेलो. म्हणून करता जीवनामध्ये तो आनंद मिळवा. आपली पत्नी राहू द्या, देवारा नसू द्या. मला एक गायबानं म्हणला, गिरी महाराज तुमचा देवारा बघायचा आहे, चल. माझ्याबरोबर आलं. मग आमची बायको अंगणातलं झाडत होती दुपारा. मी तिला हाक मारलं, ऐकलं का? म्हणलं पाणी दे. तिनं असं तोंड फिरवून बघितलं. त्याला म्हणलं ही माझा देवारा. मला म्हणलं काय खुडीला आहे? म्हण अरे ती नाही म्हणून देवारा आहे, मंडळी आहे म्हणून आपल्याला रूप आहे. देवाने सुद्धा कबूल केलं. म्हणून पूजा सांगणाऱ्या बडजीला म्हणावं, काका तुमची मंडळी घेऊन या. समजा काकाची मंडळी मेली तर तिची सून आणि ती पोरगं बोलवावं, असा नियम आहे. धन्य धन्य संताचे सदन, जिथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. हा किती ताप झाला. एकटे तुकोबरा वैकुंठाला गेले, सगळ्या विधवा बायाला त्रास सोसावा लागला. एकटे शहाजी मरण पावले, एकट्या जिजाऊन शिवाजी दिला, एकट्या जिजाऊन संत तुकाराम दिले. येन मेन करता वसुदेव देवकीला कंसानं तुरुंगात टाकलं. काळा परतवे कर्मधर्म संयोगानं या असणाऱ्या देवकीला 6 मुलं झाली. कंसानं मारून टाकली. 7वी योगमाया गोकुळात नेऊन ठेवली आणि भगवान कृष्ण परमात्मा
श्रावण वाद्याष्टमीशी श्रावण वाद्याष्टमी श्रावण वाद्याष्टमीशी श्रावण वाद्याष्टमीशी नक्षत्र त्या दिवसी रोहिणी नक्षत्र त्या दिवसी कर्ण नक्षत्र त्या दिवसी कर्ण नक्षत्र त्या दिवसी बुधवार परियेसी बुधवार परियेसी बुधवार परियसी बुधवार परियसी कृष्ण मूर्ती प्रगटाली कृष्ण मूर्ती श्रावण वाद्याष्टमीशी श्रावण वाद्याष्टमीशी रोहिणी नक्षत्र त्या दिवशी बुधवार परियेसी आणि कृष्ण देव जन्माला बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रावण महिना पौर्णिमेनंतर कृष्ण पक्ष किंवा वद्य पक्ष म्हणतात. मध्यरात्रीची वेळ बुधवार देवाने अवतार घेतला. आई ए देवकी माते डोळे उघड ग आई. एक सांगतो, पोटची मुलं मरण पावली, शेतीतलं पीक जळालं, वाईट वाटतं. हा देवकीनं डोळं उघडलं. कृष्ण 5 वर्षाचा पुढं उभा. ते म्हणे बाबा तू अवतार घेतला पण एवढा मोठा मुलगा असतो का जन्मल्या. भक्ता कारणीची येणे सोशील जाळे माझा वनमाळे सोशी 10 गर्भवास. हा देवकीच्या 18 पोटी भगवान कृष्ण लहान झाले. कृष्णाला उचलून ओटीमध्ये घेतलं, वर पदर झाकला आणि कृष्ण बाळ आहे की नाही. कृष्ण आला या ठिकाणी आपल्या छातीला लावलं. या देवकीची आचळ तटतट करायला लागली. बाळ दूध पाजला. हा देवकीला मनमुराद आनंद भोगता आला. हा आणि देवानी तोंड उघडून बघायचं. देवकी रडत होत्या. आता हे देवकीला असं दिवस का आलं, अशी परिस्थिती. अहो ही देवकी राम अवतारात काही होती. हा आणि मग मांडीवर झोपूनच देव म्हणतात, पहाटे मी ज्यावेळेला वनवासाला गेलो त्यावेळेला माझी कौशल्य अशीच रडली होती. तब्बल 14 वर्षानंतर मी माघारी आलो. 14 वर्ष होणार. आता जन्मल्या मी चाललो गोकुळात. आई बाबाला जाग कर. देवकी म्हणते अहो वसुदेवा उठा, आपल्याला मुलगा झाला. आणि कृष्णाने सांगितलं बाबा
पाठीमध्ये घातला. वसुदेवाने बाळाला उचललं. सगळे चोपदार पहारेकरी झोपले होते. दरवाजा उघडा होता. वसुदेव बाळ घेऊन बाहेर आले. ढगांचा गडगडाट, विजांचा चमचमाट, काळे कुट्ट हत्तीसारखे ढग. वसुदेव बाहेर पडले. मोठमोठ्या पावसाच्या धारा. वसुदेव यमुनेच्या काठी आले. यमुना दुथडी भरून वाहत होती. वसुदेवाने यमुनेचा पाय ठेवला. वसुदेवाच्या पायाला, पिंढऱ्याला, मांड्याला पाणी लागलं, कमरेला पाणी लागलं, ओठाला पाणी लागलं. देवाने विचार केला, माझा बाप वसुदेव जर वाहून गेले, पुढं कोणताच बाप मुलाला सांभाळायचा नाही. आणि पूर चालला अंगुष्ठ नदीला. त्या ठिकाणी डावा अंगठा लावला. यमुना माय दुभंगली आणि आवाज दिला, वसुदेवा मधनं रस्ता क्लिअर आहे, सरळ सरळ मोकळाय जा. वसुदेव गेले नंदबाबाच्या घरी. यशोदेनं योगमायाला जन्म दिला. कृष्ण तिथं ठेवले आणि योगमायाला घेऊन वसुदेव आले. देव गुपचूप गेला. हवं माया गुपचूप जात नाही. रडायला लागली. दाशी उठल्या. तुरुंगातून पळत कंसाकडे गेल्या. कंस राजा राहिला, राजा देवकीला 8वी मुलगी झाली आहे. कंस म्हणला, आपला वैरी मुलगा आहे, जाऊ दे म्हणे. महाराजांनी सांगितलं तसं नाही. शत्रू कसलं बी रूप घेऊन येतो राज्यात. आमच्यात एक 2-4 बाया आल्या त्या बघा. कसलं डोक्याचं केस वाढविणारं तेल इकाला. 1 रुपयाला 1 पुडी. रात्रीतून केस वाढणार. ह्या बाया बाबड्याच. आपण बारीक विचार करावा. 10 दिवस खंडोबाचा घट नीट उगवत नाही, जगदंबेचा घट उगवत नाही, केसरात वाढते ती. एका बायाने 2-2 डझन पुड्या घेतल्या, 24. आणि त्याच बायाला विचारलं कसं, म्हणजे घरच्या खोबरेल तेलात लावा, टावेल बांधान झोपा. त्या बायाने सगळं तेल डोक्याला लावलं. 5-6 जणी टावेल बांधला. आणि दुसऱ्या दिवशी होती संक्रांत. पाट या बायका उठल्या, आंघोळ केली, सगळा बालाजीच. एक बी केस राहिला नाही. नवरा म्हणलं, संक्रांत आहे, व्यवसाय जात नाही का? डोक्याला केस नसल्यावर जात नसते ते भाऊ. कंस म्हणला, बरोबर आहे. शत्रू कसलं बिरून. कंस आला, बाळाला धरलं, घरघर फिरवलं, आपटलं. बाळ निसटलं. आवाज दिला, तो काय मला मारतो? हा, तुला तुझा वध करणारा शत्रू वैरी कुठं जन्माला आहे? गोकुळात. काळजीच करू नको, तिकडं तो आण. आणि कृष्ण जन्माला म्हणल्याबरोबर कंस अंतःकरणामध्ये कृष्ण गोकुळी जन्माला. दुष्टाचळ कापसून विठोबा रखो.
कुमारी झुमदार कुमारी झुमदार कुमारी याद तरी अरे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोटो भरी पुरे म्हणालो तो वरी हळू हळू झाला कोणी कोणाशी न बोलला हे नी तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आज देतो पोटो भरी पुरे म्हणाल तो वरी. आणि इकडं कंस दचकला आणि गोकुळामध्ये वेगळाच प्रकार गवळाना सांगती गवळण पुत्र झाला यशलेला गवळण पुत्र झाला यशलेला सांगती गवळण पुत्र झाला यशोदेला सांगती गवळण पुत्र झाला यशोदेला तुम्हाला देव स्वरूप बघायचा का तेव्हा ते दोन्ही बी कशी उभारले ते बघा. वा 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 टाळी वाजवा त्यांच्याबद्दल. देव ओळखायचं म्हणजे त्यात हो जिथं स्वच्छता आहे निर्मळपण आहे देखणेपण आहे एकसारखेपण आहे. मी जगामध्ये दुसरं काय बघितलं नाही नुसती माझी बायको बघितली बघा. गुणावर असतं लक्षात घ्या. मंदिर बघण्यासारखं आहे. शिरली गावाचं किती कौतुक करावं. आता ही मधला भाग निघतो काय की पुढच्या वेळेला जागाच पुरवणार हो. हा निश्चितपणानं हा सगळं स्लॅब पडतोय बहुतेक. हा माझी उंची कमी आहे तुमच्यापेक्षा. हा अशी गलबल झाली. हा अशी जणी हा आणि देव बघायला नारद आले. यमुनेच्या काठी आले तर तिघी बसल्या होत्या. कोण कोण? चाडी चोरीन शिंदळकी. चाडी चोरीन शिंदळकी. नारदाने सांगितलं का बसला? त्यांना म्हणला चिंता ते पळाली गोकुळा माहेरी. काहीच उरलं नाही. नारद म्हणले चला माझ्या बरोबर. कृष्णानं पाळण्यात बसून विचारलं तुम्ही तिघी कशा पाय आला? दया क्षमा शांती तेथे देवाची वस. मी आहे म्हणल्यानंतर लोकाला नारद म्हणले देवा ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. हा तू काढवा येतो. मग देव आणि नारद यांना मोकळं राहता यायचं नाही. ह्याने लग्न करावं लागल. मग त्यातल्या इकी बरोबर नारदानं केलं. तिचं नाव आहे चाहडी. देवानं लोण्याची चोरी केली म्हणून देवानं चित्ताची बाब नाही. भोजना मागती तुप पावसे पडेला विसर. स्वप्ने माझे देव रांगायला लागले. रांगता रांगता यमल अर्जुनाचा उद्धार झाला. नाही काय सांग. देवाला पावा बासरी वाजवायची सवय आहे नाही. हा धीम 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 मृदंग वाजे. धीम 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 मृदंग वाजे. हरिच्या हाती शोभती हरिच्या मुरली. शोभती हरिच्या मुरली. शोभती राजा मुरली. शोभती पाहुला गवळण नाचती.
गवळणी कुठलंही निमित्त काढायच्या आणि कृष्णाला बघायला यायच्या. महिला मंडळासहित मला आवडलेली एकच मालिका आहे बघा, हे रंग माझा वेगळा. दीपासारखी एकच पोरगी असावी, दीपासारखी एकच बहीण असावी. किती सुशिकपणा. हा म्हणून देवाला पाहायचं म्हणून गवळणी यायच्या. पाण्या निघाली राधा, पाण्या निघाली राधा, गवळण जे पायी पैंजण. काही पाण्या निघाली राधा, पाण्या निघाली राधा, बाहेरून झुलवागत पैंजण. पाण्या निघाली राधा, बाहेरून झुलवागत पैंजण. पाण्या निघाली राधा, बाहेरून झुलवागत पैंजण. पाण्या निघाली, पाण्या निघाली, पाण्या निघाली, पाण्या निघाली, पाण्या निघाली, पाण्या निघाली, पाण्या निघाली राधा, बाहेरून झुलवागत पैंजण. पाण्या निघाली राधा, बाहेरून झुलवागत पैंजण, पैंजण. गवळण काही निमित्त करायच्या, कृष्णाला घरी यायच्या. देवानं त्यांचं कोड कौतुक पुरवायचं. देव पाऊल पाऊल टाकता देव चालायला लागले. चालता चालता गोपाळात मिसळले. हा त्याच्या आधी कृष्ण भगवान रांगायला लागले. रांगताना यमला अर्जुनाचा उद्धार केला. देव पाऊल पाऊल टाकायला लागले. देवाला एकूण मित्र होते 9 लाख. हो सगळे नंदबाबाच्या वाड्या. हो गोपीलान कृष्णलान लहान लहान गोपीलान कृष्णलान लहान लहान गौरी. गोपी लहान कृष्ण लहान, लहान लहान लहान. गोपी लहान कृष्ण लहान, लहान लहान लहान. गोपीलान कृष्ण लहान 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 गाडी. गोपीलान कृष्ण लहान 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 गाडी. तिथे एक गोरी खेळे फुगडी, खेळे फुगडी, खेळे फुगडी. गोपीलान कृष्ण लहान 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 लहान. गोपी लहान कृष्ण लहान 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 लहान. गोपी लहान कृष्ण लहान 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 लहान. खेळ खेळावा. तुम्ही फुगड्या खेळत होतो ना सप्त्यामध्ये, फुगडी धरावी. फुगडीला बी पाय चांगलं लागतात. आता ह्या 20 वर्षातलं पाय पूज वचायचं. दो बूम जिंदगी केली. पाय मजबूत पाहिजे, हात मजबूत पाहिजे. फुगडी खेळली पाहिजे, रांगोळी काढली पाहिजे. संसार कोणाचा सुखाचा? जिला रांगोळी येते चांगली आणि फुगडी येते तिला, तिचा संसार सुखाचा. हो लय चढ उतर आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी गोपी आणि गोपाळ खेळता खेळता कृष्णाने लय आता चोऱ्या करू. काय करू? चोऱ्या. गोपाळ म्हणजे आपल्याला मोठी माणसं शिक्षा करतील, करे आपल्याला काय त्यांचं पैसे वगैरे चोरायचे नाही, सोनं चोरायचं नाही. मथुरेला जे दहीदूध जातंय लोणी ते जाऊ द्यायचं नाही, आहे की नाही? जाऊच द्यायचं नाही. आणि म्हणून गोपाळ सगळे आत घुसायचे. घरातलं लोणी खाल्लं, एका म्हातारीभोवती फिरायचे. म्हातारी झोपली होती, उन्हाळ्याचा दिवस. म्हातारीच्या कडेला सराट नावाचं कातडं टाकलं होतं, काटे. आता माणूस झोपल्यावर काय चपल्या घालून झोपतं का हो?
आणि गोपाळ गप्पही लोणी खात नव्हती. हा आजी झोपला, लोणी छान आहे, हा मुरल्याला आहे. आजी म्हातारी उठली, प्रत्येक गोपाळाच्या हातात लोण्याचा गोळा. म्हणले मुर्द्यानो, हा कुठलं घेतला म्हणली? तर ते म्हणले आजी तुमच्या घरातलंच घेतलं. म्हातारी उठाय गेली, पायात काटं मोडलं, बसाय गेली, महागं टोचलं. सराटा नावाचा काटा असा आहे, 2 टेकलं की 1 वर हायच. तसलं काटं बाजनात नसावं. वर्गणी द्यायची नाही ना, देऊ नको. तुला यायचं नाही ना, येऊ नको. पण हाय या शिरवली गावात बोट घालू नको. हे काय सांगतो? भजनात, राजकारणात, स्वयंपाकात बोट घालून येऊ वाईट असतं. अरे एकत्र बसा, सरकार जेवढं देतं तेवढं घ्या ओढून, कळला का? एकत्र बसा, सप्त्यापुरतं एकत्र येऊ नका, एरवी सुद्धा एकत्र या. यारे यारे लहान थोरो, यारे यारे करावा विचार, करावा विचार, नमगे छोटा कोणाची, परमार्थ करत असताना शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. आम्ही गुरुवारी सोमवारी एक अभंग म्हणतो. कोणता? जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐशे बळ रेडा बोल. आता मी बी आळंदीला जातोय, तुम्ही बी आळंदीत जा. जर बारीक अभ्यास केला तर आळंदीमध्ये सोन्याचा पिंपळ नाही, कळलं का? आणि जर का ती पिंपळ सोन्याचा असता तर ह्या समाजानं महागच चुना लावला असता. त्यास मग सोन्याचा पिंपळ म्हणजे ही पकवाजा, सोन्याचा पिंपळ म्हणजे ही पिटीवाला, सोन्याचं पिंपळ कॅमेरामन, सोन्याचं पिंपळ माझे टाळकरी माय बाप व्यासपीठ चालक, सोन्याचं पिंपळ म्हणजे ही रोज पंगत देणारी माणसं, सोन्याचा पिंपळ म्हणजे ही चौपदार, सोन्याचा पिंपळ म्हणजे रोज येणारा प्रवचनकार आणि कीर्तनकार, सोन्याचा या ठिकाणी पिंपळ म्हणजे गावचा सरपंच आणि त्यांचे सगळे मेंबर्स. टाळी वाजवा. गावचा प्रथम नागरिक बर का, फर्स्ट पर्सन इन विलेज, तो असल्याशिवाय सप्ताह होत नाही. म्हणून करता साताऱ्याला सांगायची गरज नाही. अजून एक सांगतो, कीर्तनातला भाग नाही, जलशिवार पुन्हा चालू होणार आहे. जलशिवाराचा सगळ्या शेतकऱ्यांनी फायदा घ्या. उपमुख्यमंत्र्यांनी गेल्या महिन्यात जाहीर केलंय, मी जलशिवाराचं काम करणार आणि ती करत असतात. टाळी वाजवा. मी कुण्या पक्षाचा प्रचार करत नाही, पण शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे. आता गावगाव पाण्याच्या टाक्या आहेत, त्या नळ आहेत, स्टँड पोस्ट आहेत, पण पाण्याच्या टाकी बसला वाल खुला केला. काही लोकांच्या नळाला पाणी जातो आणि काही लोकांच्या नळाला फक्त हवा, फक्त हवा. ह्याच्यापेक्षा वाईट ड्रीप आहे बघा. झाडं हिरवी राहावी म्हणून शेतकऱ्यानं ड्रीप केली, त्याची 3 फेज लाईट येते रात्री 2:30ला.
मोटरीचा ऑटो खाली पडतो आणि ड्रीप चालू काय त्या ड्रीपचा उपयोग आहे? आताचं महिला मंडळ लेकराला सांभाळू शकत नाही म्हणून सरकारनं अंगणवाडी काढली. अंगणवाडीचं काम इतकं बेकार आहे, मेंढरं राखलेली परवडली. लय काम बेकार आहे अंगणवाडीचं. ती लेकरं कधी बघितली का उभा राहून तुम्ही? चेडी निष्ठालेली, नाकात बोट, हातात भातात, आणि त्या मास्तरणीला पगार बी जादा नाही. गोपाळ चोरी का एका गोपाळानं सांगितलं, कृष्णा घरी येऊ नको, तुला दूध मिळणार नाही. कृष्णा सांगितलं येत बी नाही आणि उद्या दूध बी नाही. पहाटेपासून सगळ्या 9 लाख गाईचं दूध गोकुळ काढत होता. पहाटेपासून पाणी मारत होती. जसं उजडत गेलं तसं सगळ्याच गवळ्याला कळलं गायी नव्हत्या, ती बैल होती. नंदबाबाकडे गेले, म्हणजे गायी कुठे गेल्या गोकुळातल्या? यशोदेने कृष्णाला विचारलं गायी कुठं आहे त्या? अगं आई हीच गाय आहे त्या म्हणला. बसू म्हणली ह्याला गाई म्हण. अगं चारीचं एक झालंय म्हणला. हे खुडील बाबा. ती म्हणे तू धार काढतो का? आण भांड. कृष्ण राधेला पागुन बोल दे हारी, बैल दुभितो नंदा घोरी, वारी आणि कुंडला. एका गवळ्यानं दाब दिला, आमच्या घरी तू आला तर आज झपाट खाशील, मार खाशील. कृष्णानं सांगितलं आज रात्री येतो. ती गवळी म्हणला झोपतच नाही. गवळण आणि गवळी झोपली. ऑक्टोबर महिना थंडी. कृष्णानं एक मुंगूस घेतलं, डब्यात घातलं, कसल्या पत्र्याच्या. त्याला छिद्र पडली, डबा दिला आत सोडून. ती डबा लागला वाजायला, गडाडांग गडाडांग. बायको जागी झाली. नवऱ्याला म्हणली काय वाजतो गाजतो? नवरा म्हणला खरंच वाजा द्या म्हणला. मुंगूस बाहेर पळायसाठी त्या डब्यात पळायचं व, पण डबा उघडा ना, गाडाडांग गाडाडांग. बायको हळूच म्हणली आमुषा कवाय व. पहाटे उजळलं आणि डबा उघडला. मुंगूस पळून गेलो. एक गवळी गवळणीच्या मागं झोपलं होतं. श्रीकृष्ण मध्यरात्री गेले, त्याची दाढी घेतली, याची वेणी घेतली, दाट मार. घाट मारल्याबरोबर गवळण पाठ सडा संमार्जन करण्याकरता उठली. ह्याच्या दाढीला इसका बसला. ते म्हणा गपाय टिंगल करू नको. ती गवळी उठून उभा राहिलं. ती होतं माझ्यावनी बुटको आणि गवळण होती लाईटीच्या खांबावनी. ह्याची दाढी आकूड, तिची निलाम. मग गवळण पुढं झाली की मागं पळायचं. देवाकडं नाही बघितलं की तोंड वर होतं. नेहमी देवाला भाव हेनी तुझं पाहता समोरी दृष्टीनं फिरे. आणि अशा कोड्या करता करता सगळं गोकुळ नंदबाबाकडं आलं आणि सांगितलं यशोदे कृष्णाला सांगावी गोकुळे राहावे का. नंदबाबाने यशोदेला सांगितलं कृष्णाला गावात राहायचं नाही म्हणून सांग. तुम्ही गाई राखायला जा. किती गाई होत्या? 9 लाख गाई. कृष्णाच्या घरी 9 लाख गाई होत्या. राधेच्या घरी 33 लाख होत्या. कळलं का? पहिलं गाई हेच धन होतं. हा हा आपलं परमार्थ महाधन आहे आणि त्यावेळेला गाई हे धन होतं. आणि मग सगळ्या गोपाळांना कृष्ण सांगितलं ए उद्यापासून उद्या तुम्ही गाया घेऊन सारे
चला रानात चला. सगळे गोपाळ गाई घेऊन निघाले. हा, त्यात मनेरी नावाची गाय होती. सगळी इंद्रिय बरी आहेत, पण मनरूपी गाय विचित्र आहे. कृष्णानं सांगितलं मी तिला आकळतो, तुम्ही बाकीच्या गायी आकळा. सगळे गोपाळ निघाले. गाई गोपाळ यमुनेच्या तटी, गाई गोपाळ यमुनेच्या तटी, येती पाणी आणून, येती पाणी आणून. हो, सगळ्या गाई यमुनेच्या काठी आल्या, भरपूर पाणी प्यायल्या. गवताची पूर्ण सुंदर होती. गाईने चारा खाल्ला आणि गाई झाडाखाली बसल्या. गोपाळाने खेळ मांडला. होतो तो लंगडी, कबड्डी, चेंडू, फळी, है की नाही? हा, लगोर, विटीदांडू, सूरपारंबा, कबड्डी, है की नाही? कबड्डी कोण जिंकतं सांगू का? बुटकी माणसं नाही, उंच माणसं. हा, कबड्डीचा राज्य माझ्यावरनं कधीच गेला नाही. मी बुटका सप दिशी हाणायची आणि मी कबड्डी घालायला गेल्यावर वडून तिकडं न्याय. काय नाही. आता खेळ बुडालं बघा. गावगाव एकच खेळ आहे, 52 श्लोकी गुरुचरित्र. चांगला खेळ खेळ, मैदानी खेळ खेळा. आणि मग खेळ खेळता खेळता गोपाळ म्हणजे कृष्णा खांदी बारा पोटी भूक कीर्तन सुद्धा रात्रीचं जरी असलं कीर्तन त्याचं टायमिंग ठरलेलं आहे. कोणतं आहे? रात्री 9 ते 11. 9 ते 11. सकाळी बी 9 ते 11. कृष्णाचा खेळ बास. आता जेवण करू, भोजन करू महाराज. काय भोजन करायचं आहे? हरिनामाचा खिचडी काला. तुम्ही आज जे भोजन करणार आहात ना, प्रेमे संबंधे मोहिला, असंच ना? हा, म्हणून करता आज या ठिकाणी सगळ्याच्या शिदोऱ्या. कोणाची साखर भात असेल, दही भात असेल, वरण चपाती असेल, सांडगा असेल, करंजी असेल, फेण्या असतील, लाडू असतील, म्हैसूर पाक असेल, जी काय असेल, सगळ्या शिदुऱ्या एकत्र. पूर्वी भारतामध्ये पाणी घालून स्वयंपाक करत नव्हती, दूध घालून करायची, त्याचं नाव आहे शिदुरी. महिन्यातून एकदा तरी दुधाचा स्वयंपाक करायचा. तुमचं लेकरू कुरकुरं खाणार नाही, दुधाचा स्वयंपाक एकदा तरी. म्हणून सगळ्या शिदुऱ्या एकत्र केल्या. मधुमंगल नावाचं गरीबाचं गवळ्याचं पोरग होतं. ते नदीकडं चाललं. कृष्णानं बोलवलं ना, मग मधुमंगल इकडे रे, इकडे. ती म्हणलं देवा तूच ये. कृष्ण गेले. देवाला कानात मधुमंगलनं सांगितलं, कृष्णा कालपासून आमच्या घरी काय सुद्धा नाही. आईनं पीठ भाजून ठेवलंय, ते शिजवलंय, आता ते एका गाडग्यात ठेवलंय, मी दुपारा जाऊन खाणार आहे. कृष्णानं सांगितलं आण जा. एक मधुमंगल गेलं, तोंड भरून ती घेऊन आलं. कृष्णानं सांगितलं शिदुरी. मग ते ढीक केलताना सगळ्या द्या, भाकरी, भाजी, चपाती, पोळी, लाडू, सगळा ढीक केलता. कृष्णानं सांगितलं या ढिगावर तोंड उघड.
गोपाळ म्हणजे तुझ्या घरी डबा फिबा काय नव्हता का? गाडग कृष्णाने तुमची मुंडी बुडवीन ह्यात. अहो काला आणि खायला मुखच पाहिजे. नामा मुखाकडे पाय आणि धन्य धन्य यशोदा. आरणला सावता माळीने केला. जो काला माऊली ज्ञानोबारायांनी महाद्वारात केला. जो काला निवृत्तीनाथांनी नाशिकला त्र्यंबकेश्वरला केला. जो काला नामदेव आपांनी शामगावला केला. जो काला बंडाचा त्यांनी कराडला केला. जो काला तुमच्या आमच्या या शिरवली नगरीमध्ये सगळ्या समक्ष भाविकासमोर काला होतोय आणि त्या काल्याचा प्रसाद घेण्याकरता तुम्ही सावध असलं पाहिजे. म्हणून महाराज सांगतात चाल होईल जे विठ्ठल होईल आणि मग अभंग होईल म्हणा.
कंठी धरला कृष्ण म्हणे आजारणे प्रकाश